नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मला संपूर्ण माहिती मिळत नाही. टायटल वाचला, थंबनेल जर पाहिलं तर आपल्याला काय वाटतं की त्याच्यात पूर्ण माहिती लगेच कळते की पपई द्यायची, पुढं काय द्यायचं, पण त्याचे माहिती तुम्हाला पूर्णपणे कळत नाही की आपण ते का आपल्या कोंबड्यांना देतो. तर आता हे उन्हाळ्याचे दिवस आहेत, हे उन्हाळ्याचे नाही, हिवाळ्याचे दिवस आहेत. तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये काय होतं की कोंबड्यांच्या अंगातली उष्णता भरपूर प्रमाणात कमी होती. तर त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम होतो की त्यांना जे आहार आपल्याला द्यायचा आहे तर तो पूर्णपणे मिळत नाही. त्याच्यामुळे आहे ना, मी आज त्यांना आहे ना हे पपईचं खायला देणार आहे. का तर पपईचे गुणधर्म म्हणजे कसं होतं की पपई मुळात गरम असते. गरम असल्यामुळं त्यांच्या शरीरात उष्णता पण वाढते आणि पपईमध्ये विटॅमिन ए, विटॅमिन सी आणि भरपूर प्रमाणात कॅल्शियम, प्रोटीन असल्यामुळं आपल्या कोंबड्यांवरती लिव्हर वरती जे प्रॉब्लेम होतं तर तो होत नाही आणि त्यांची विष्ठा पण चांगली होते. आणि जर लिव्हर खराब जर असेल तर आपल्या कोंबड्यांचं वजन सुद्धा घटतं. त्याच्यामुळे ना आपल्याला ह्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये की जेवढं त्यांना त्यांच्या शरीरामध्ये उष्णता वाढन असे आपल्याला त्यांना फळं पण द्यायच्यात. आपण पालेभाज्या तर देतोयच आहे, पण त्यांच्या मध्ये त्यांची हाडं पण मजबूत होत्यात ह्या पपईमुळं आणि त्यांच्या शरीरात उष्णता पण भरपूर प्रमाणात वाढती आणि त्यांच्यावरती एक चकाकी येते. पपईचे हे गुणधर्म आहेत. तर त्याच्यामुळे मी त्यांना आज पपई देणार आहे खायला. तर ह्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये जास्ती करून पपई झालं, परत पालक, परत आपलं जे त्यांना जे त्याच्यामध्ये प्रोटीन जे भेटन ते जास्ती प्रमाणात आपल्याला दिलं पाहिजे. का तर आपलं अंड्याचं उत्पन्न पण वाढलं पाहिजे. त्याच्यामुळे ना काय होतं, शरीरात जर त्यांच्या उष्णता जर वाढली नाही ह्या हिवाळ्यामध्ये तर आपली कोंबडी आहे ना आजारी पडते. त्याच्यामुळे जास्ती करून आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे. तर पपईचे गुणधर्म तर भरपूर आहेत. आता तुम्ही विचार करा, ज्या लोकांना डायबिटीस हे असतं तर ते पपईचं सेवन करतात, त्याच्यामुळं ते तंदुरुस्त राहतात. तसंच आपल्या यांचा पण एक प्रकारचा जीव आहे, तर त्यांच्या पण शरीरामध्ये या दिवसात उष्णता वाढली पाहिजे आणि आपल्याला भरपूर प्रमाणात आपल्याला पण अंडी उत्पन्नाची गरज असते. अंडी उत्पन्न आपलं घटलं नाही पाहिजे, आपल्या कोंबड्या पण तंदुरुस्त राहिल्या पाहिजेत. तर त्या पपईचं मुळे ना काय होतं, त्यांच्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणात उष्णता वाढते. का तर त्याच्यात प्रोटीन, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळं आज मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवते की जेणेकरून जर आपल्या परसबागेत म्हणा भरपूर प्रमाणात पपई असते, पपईचा पाला झालं, पपई झालं, आपल्या कोंबड्यांना देत चला. त्याच्याने आपल्या कोंबड्या भरपूर प्रमाणात तंदुरुस्त राहतात, आजारी पण पडत नाही. म्हणून मी आज त्यांना पपई देणार आहे. तर आपली पपई बघा किती आवडीने खातात ते. तर हे मी आज पपई आणि पपई देताना आहे ना त्यातले आहे ना पूर्णपणे आहे ना बी आहे ना जी असते ना पपईमध्ये ती काढून टाकायची आणि मगच कोंबड्यांना खायला द्यायचं. का तर त्याच्याने पण आपलं अंड्याचं उत्पन्न घटतं. त्यामुळे आहे ना आपल्याला बी काढूनच त्यांना द्यायचं खायला. तर आपल्या चॅनलला आता मेंबरशिप चालू झालेली आहे. कुणाला जर जॉईन व्हायचं असेल तर जॉईनच्या बटनला क्लिक करा आणि आपल्याला जॉईन व्हा. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा. म्हणजे काय होतं की त्यांना सुद्धा पूर्णपणे माहिती कळते. काही जर असेल कमेंट तर तुम्हाला तुमची तर आम्हाला कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद. या 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 या